अबोल प्रेम हे धरतीला नवा अर्थ ये जुन्या भेटीला जादू करी स्पर्श हा प्रीतीचा बघा आता इथे कॅनवा ॲपमध्ये आपण एक सुंदरसा व्हिडिओ बनवला होता कालच्या व्हिडिओमध्ये. तर आता त्या व्हिडिओला इफेक्ट कसा द्यायचा हे बघणार आहोत. तर आता इथे बघा, सर्वात अगोदर आपल्याला इथे मी तुम्हाला एक ॲप सांगते. प्ले स्टोअरमधून पण डाउनलोड करू शकता किंवा मी टेलिग्रामची लिंक देते, तिथून पण तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. आता इथे टर्बो VPN हे ॲप आहे, हे ओपन करायचं आहे. हे ॲप ओपन केल्यानंतर बघा आता वरती तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल कुठलंही कनेक्टेड नाही आहे. आता ह्या कनेक्टेडवर टच केल्यानंतर कनेक्ट होणार आहे. वरती VPN नाव येणार आहे, बघू शकता इथे आलेलं आहे. आता पुन्हा इथे बॅक यायचं आहे. आता इथे आपल्याला कपकॅट ॲप जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. बघा आता इथे ओपन केलं. आता न्यू प्रोजेक्टवर टच करायचं आहे. इथे बघा आता इथे टच केलं आणि माझा हा जो व्हिडिओ आहे मी हा ॲड करून घेते. अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचं आहे. आता मी इथं याला सॉन्ग लावलेलं होतं, तर माझं सर्व जे सॉन्ग आहे ते अगोदर मी पूर्ण बंद करते. बघू शकता इथे बंद केलेलं आहे. आणि आता हिला छान इफेक्ट द्यायचे आहे. बघा आता इथे इफेक्ट कसे द्यायचे, तर सर्वात अगोदर काय करायचं आहे, तुम्हाला इथे व्हाईट कलरचा जो बॉक्स दिसतोय ना, आता जेव्हा ती पूर्ण व्हाईट राहतं तिथे तुम्हाला काय करायचं आहे, इथे स्प्लिट मारायचं आहे. आता पुन्हा त्याला टच करायचं, व्हाईट कलरची पूर्ण पट्टी येते आणि स्प्लिट करायचं. स्प्लिट केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला ते वेगळं झालेलं दिसेल. बघू शकता इथे एक तुम्हाला बॉक्स आलेला दिसेल. आता हा बॉक्स आल्यानंतर पुन्हा इथे काय करायचं, जो कट केलेला आहे ना सर्वात अगोदरचा बॉक्स, यावर टच करायचं आणि इथे इफेक्टमध्ये यायचं आहे. इफेक्टमध्ये आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं. आता इथे बघा आपल्याला व्हायब्रेशन फ्लॅश म्हणून बघायचं आहे. बघा आता इथे तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही इथून पण लावू शकता. जर तुम्हाला इथे व्हायब्रेशन फ्लॅश म्हणून दिसत नसेल तर तुम्हाला इथे सर्च बॉक्समध्ये काय करायचं आहे, सर्च करायचं आहे. आता इथे बघा मी सर्च केलेलं आहे व्हायब्रेशन फ्लॅश म्हणून. आता इथे बघा हा जो इफेक्ट आहे पहिल्या नंबरला आहे, यावर काय करायचं आहे, फक्त टच करायचं आहे आणि इथे हा जो इफेक्ट आहे हा लागलेला आहे. बघा आता इथे अशा पद्धतीने हा लागलेला आहे. आता इथे काय करायचं, इथे बघा असं स्प्लिट झालेलं आहे ना, तर जिथे तुम्हाला मुलीचा फोटो येतो, बघा आता इथे मी काय बोलते लक्ष ठेवा. आता इथे जसा मुलीचा फोटो येण्याची सुरुवात होते तिथे तुम्हाला काय करायचं आहे, हळूहळू येण्याची सुरुवात होते तिथे तुम्हाला टच करून त्या व्हिडिओला टच करून स्प्लिट करायचं आहे. बघा आता इथे पुन्हा इथे असंच करायचं, जसा मुलाचा फोटो येण्याची सुरुवात होते तसं तुम्हाला त्या व्हिडिओला टच करून स्प्लिट करायचं आहे, म्हणजे त्याचे वेगवेगळे पार्ट बनवायचे आहे. पुन्हा आता इथे दुसऱ्या ठिकाणी पण तसंच करायचे आहे. असे तुम्हाला इथे सर्व याचे जे पार्ट आहे ते तुम्हाला करून घ्यायचे. जसं आपला फोटो येण्याची सुरुवात होते दुसरा, तशा पद्धतीने तिथे तुम्हाला ते जे आहे ना स्प्लिट करून वेगवेगळे भाग जे आहे ते करून घ्यायचे आहे. तर इथे बघा मी इथे थोडा व्हिडिओ फास्टमध्ये केलेला आहे. अशा पद्धतीने मी हे जे सर्व इफेक्ट आहे हे करून घेतलेलं आहे. असे माझे पेजेस होते आणि मी हा इफेक्ट दिलेला आहे. आता इथे बघा हा जो बॉक्स आहे ना, बॉक्स आलेले आहे, सर्व कट केल्यानंतर तिथे तुम्हाला त्या पूर्ण वेगवेगळ्या पद्धतीने झालेला आहे, तिथे बॉक्स आलेले आहेत. त्या बॉक्सवर काय करायचं आहे, टच करायचं आहे. टच केल्यानंतर तुम्ही तिथे डायरेक्ट इफेक्टमध्ये येणार आहे आणि इथे तुम्हाला ब्लरमध्ये जायचं आहे. आता ब्लरमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे स्क्वेअर ब्लर म्हणून इफेक्ट द्यायचा आहे. बघा इथे मला स्क्वेअर ब्लर दिसलेला आहे. मी यावर टच करते आणि याचं ड्युरेशन जे आहे, त्याचा टाईम जो आहे तो पूर्ण करायचा आहे, 0.4 सेकंद करायचा आहे आणि इथे ऑल अप्लाय करायचं आहे. बघा पुन्हा यावर टच करते मी. आता ऑल अप्लाय कसं करायचं, पुन्हा वरती यायचं आहे इफेक्ट दिल्यानंतर आणि डाव्या साईडने ऑल टू अप्लाय म्हणून दिलेला आहे, त्यावर टच करायचं, म्हणजे सर्व याला तो इफेक्ट लागून जातो. जेवढे काही आपण बॉक्स केले होते ना तेवढ्या याला सर्व इफेक्ट लागलेला आहे, बघू शकता इथे. आता हा व्हिडिओ जो आहे ना आपला बनलेला आहे. आता लास्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला कपकॅट ॲपचा जो लोगो आहे तो डिलीट करून घ्यायचा आहे. आता मी आपला फायनल व्हिडिओ कसा बनलेला आहे मी तो दाखवते, बघू शकता. आता इथे अशा पद्धतीने आपला जो व्हिडिओ आहे तो बनलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि सुंदर असा व्हिडिओ आपण जो आहे तो बनवलेला आहे. असे इफेक्ट लावलेले आहे. तुम्ही या व्यतिरिक्त दुसरे कुठलेही इफेक्ट वापरू शकता. ह्या ॲपमधले कुठलेही इफेक्ट तुम्ही देऊ शकता. तर मी इथे माझ्या चॉईसनुसार हे इफेक्ट दिलेले आहे. सुंदर असा हा व्हिडिओ बनवलेला आहे. आता इथे बघा याला सॉन्ग कसं लावायचं, तुम्ही कॅनवामध्ये पण लावू शकता सॉन्ग याला, किंवा तुम्ही इथे ह्या ॲपमध्ये पण तुम्ही हा सॉन्ग लावू शकता. आता सॉन्ग कसं लावायचं, मी जो व्हिडिओ दिलेला आहे त्याला तुम्हाला काय करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्यायचं आहे. बघा आता त्याचा तो सॉन्ग जो आहे त्या व्हिडिओचा सॉन्ग कसा लावायचा बघा. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, पुन्हा यावर टच करायचं आहे, इथे ऑडिओवर टच करायचं आहे, सॉरी
तुम्हाला इथे कुठं टच करायचं आहे, एक्स्ट्रॅक्टवर टच करायचं आहे. एक्स्ट्रॅक्टवर टच केल्यानंतर इथे बघा मी जो कुठला तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे त्यावर टच करायचं. फक्त आता इथे सॉन्ग जे आहे ते येऊन जाईल. बघा आता इथे सॉन्ग आलेलं आहे, बघू शकता इथे अशा पद्धतीने हे सॉन्ग आलेलं आहे. तुम्हाला पूर्ण सॉन्ग दिसेल. अशा पद्धतीने तुम्ही हे सॉन्ग जे आहे ते लावू शकता. आणि आता इथे पुन्हा काय करायचं, एक्सपोर्टवर टच करून इथे तुम्हाला तुमचा व्हिडिओ जो आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आहे. तुम्हाला कॅनवा ॲप वापरून कॅनवामध्ये आपण सर्व टाईप करून घ्यायचं आहे छान पद्धतीने, सोप्या पद्धतीने. आणि तुम्हाला वेगवेगळे फॉन्ट वापरून आणि वेगवेगळ्या कोरिओग्राफी वापरून जर व्हिडिओ शिकायचे असेल, वेगवेगळे ॲप वापरायचे आहे आपल्याला. VN ॲप आहे, कपकॅट ॲप आहे आणि इथे इनशॉट ॲप आहे. अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहे, फिल्मोरा आहे, असे जर वापरून तुम्हाला शिकायचे असेल तर नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यावरही मी व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल, छान छान व्हिडिओ. अशा पद्धतीने मी तुम्हाला हा सोप्या पद्धतीने व्हिडिओ कसा बनवायचा हे शिकवलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.